Make some noise for the Dicey. या स्पर्धेसाठी नक्कीच देणगीच्या स्वरूपात आर्थिक मदत किशोरजी पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपये आमच्यावर जमा केलेले आहेत. धन्यवाद सर. आल्याल्या त्यांनी आमच्या या स्पर्धेला थोडासा हातभार लावण्याचं काम केलंय, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद सर. चला मॅच स्टार्ट करायचा आहे. विनंती असेल जास्त वेळ होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. ग्रेट माडा संघ आपण जाऊया लगेच आमच्या देणगीदात्यांकडे. विजय शेठजी गोविंद पाटील यांच्याकडून रोख रक्कम 50,000. त्यानंतर राज पाटील एनरा कट्टा यांच्याकडून 4 दिवस लाईव्हची सेवा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. त्यानंतर फ्री वायफाय JMS इंटरनेट सर्व्हिस जतीन मात्रे चेतक पाटील यांच्या मार्फत. एनआर कट्टाचे मिनार पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. चेतन केदारनाथ पाटील 4 दिवस संपूर्ण पाण्याची व्यवस्था त्यांच्या मार्फत केली. भावेश पुणेकर आणि मोहन पाटील यांच्याकडून 40 सन्मान चिन्ह. नक्कीच महेंद्रजी भगत मॅच मॅच या पूर्ण स्पर्धेतील त्यांच्या मार्फत नक्कीच जीवन डिसूजा सर्व सामन्यासाठी चेंडू. रोहन कुंजारी पाटील या क्रिकेटच्या ज्या ट्रॉफीज आहेत ते त्यांच्या मार्फत दिल्या गेल्यात. आणि हितेशजी भोईर यांच्याकडून नक्कीच इमर्जिंग प्लेअरसाठी एक ट्रॉफी आहे. तर टॉप 6 टॉप 4 आणि बेस्ट कॅच यासाठी मनीष पाटील केकमाडे यांच्याकडून सुद्धा आहेत. आणि आमचे नुकतेच किशोरजी पाटील यांनी आमच्या या स्पर्धेला आर्थिक मदत केली. धन्यवाद सर्वांचा मनापासून आभार. तर शुभम म्हात्रे SM फिटनेस जिमचे ओनर यांच्याकडे सुद्धा आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलाय. ब्रँडेड स्पोर्ट्स यांच्या मार्फत सुद्धा आर्थिक सहाय्य दिले जात आहे. म्हात्रे ब्रदर्स यांच्या मार्फत सुद्धा या स्पर्धेला बऱ्याचशा वस्तू आणि आर्थिक सहकार्य आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आणि जर बघितलं JPL ची रंगत आपण पाहिली. प्रमोदजी शेळके माझ्यासोबत जोडले जातात. मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय या ओव्हरसाठी. ओव्हर टू सर तुमच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. हितेश भोईर यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि एंटरटेनमेंट केलं. भावेश वरंगा आणि हितेश भोईर, त्या अगोदर संकेत पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. संजय म्हात्रे वन ऑफ द ग्रेट स्कोरर म्हणून ज्यांची ओळख टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. गुड इव्हिनिंग ऑल एव्हरीवन. शुभ संध्याकाळ सर्वांना. या जुचंद्रच्या क्रीडा नगरीमध्ये जुचंद्र प्रीमियर लीग 2022चा थरार रंगताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल यावेळेला आपण पाहू शकतायत. गेल्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिकचा मान ज्या गोलंदाजाने मिळवला, तिसरा गोलंदाज ठरला या स्पर्धेतला विकेट हॅट्रिक साध्य करणारा. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात शशिकांत मनगुळी यावेळेला आपण पाहू शकतायत पंचांच्या भूमिकेत आहेत. एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. द ग्रेट मराठा एका साईडला आपण पाहू शकतायत मोहनदादा पाटील यांचा संघ, तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मात्रे लायन रोर संघ आपण पाहू शकाल. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल, थोडीशी चुकी जरूर झाली होती परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलच्या साहाय्याने मात्र स्ट्राईक रोटेट होते. विकास वायडा एका साईडला प्रमोट केलं गेलंय, ते ओपनिंग बॅटर म्हणून. अनिकेत भुमटे एका साईडला आपण पाहू शकाल. खूप चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर पाहायला मिळतं. अपकमिंग यंग टॅलेंट अँड फ्युचर ऑफ जुचंद्र क्रिकेट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फलकावर आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. सातत्यपूर्ण जुचंद्र म्हटलं की क्रिकेटची पंढरी आणि हे मैदान बिझी होताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. गेली 24 ते 25 टुर्नामेंट आपण या गावामध्ये आतापर्यंत मात्र आपण पाहू शकतायत समाप्ती झालेत आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ यंदाच्या हंगामामध्ये. सरळ बॅटने विकास वायड्याच्या बॅटमधून निघालेला स्टँड अँड डिलिव्हर शॉट 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. 4 धावांकरता जुचंद्र प्रीमियर लीग. विकास वायड्याच्या बॅटमधून खणखणीत JPL चौकार. गुड शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक, वेलकम बाउंड्री. 4 धावा यावेळेला पाहिलं निहाळला. हा चेंडू मात्र खूपच बाहेर होता. मितेश शिंगोटे मात्र यावेळेला दर्शवत असताना मात्र आपण पाहू शकतायत हा चेंडू मात्र कशा पद्धतीने तुने डिलिव्हर्ड केला गेलाय. कारण चौकार आलेला कोणत्याही गोलंदाजाला आवडत नसतो आणि त्यानंतर कमबॅक करण्याची जी संधी असते
ती मात्र तुमच्या हातामध्ये असते आणि यावेळेला कुणाल मडकेने मात्र या ठिकाणी कमबॅक केलेलं नाहीये, तर एक्स्ट्रा धाव मात्र खर्च केले. 7 धावा फलकावर. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव, सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. खूप चांगलं संजय म्हात्रे या ठिकाणी स्कोरर आपण पाहू शकतायत. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात आणि यंदा सुद्धा 24 मे ते 28 मे सुप्रीमोसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला होता. ही खासियत ठरली गेले ती कुणाल मडकेच्या गोलंदाजीवर. खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय आणि या संधीचं सोनं करण्याचं जी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करतोय कुणाल मडके. अप्रतिम गुड डिलेव्हरी. कमबॅक केलं गेलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ हाताळलाय, ज्यामध्ये 8 धावा. विकास वायडा 2 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी योगदान देतोय, तर अनिकेत भोमटे यावेळेला 2 चेंडू 1 धाव. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळेल फार वेगाने. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान. JPL चौकार. गुड शॉट. खूप चांगल्या प्रकारचं मात्र यावेळेला बॅटचं एलिव्हेशन. तंत्रशुद्ध फटका. चौकारासाठी 4. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 12 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ झालाय. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. सातत्यपूर्ण जुचंद्र प्रीमियर लीग झंझावती दुसरं पर्व. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 13 धावा. ज्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला त्यांनी कॅप मात्र आपण व्यवस्थित समोर ठेवा, कारण अनुसरून नाहीये, कारण चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण खेळतोय. तर षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा. हितेश भुईर आमच्या समोर जोडले गेलेत. हितेश 13 धावा पहिल्या षटकामध्ये. एक सुंदर सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. म्हात्रे लायन रोर या संघाची आपण पाहू शकाल. काय म्हणशील या सरासरीबद्दल? नक्कीच जे पहिल्या मॅचवरून जे फॉर्म दाखवलाय तो कंटिन्यू ठेवलाय तो म्हणजे म्हात्रे लायन रोर या संघाने. आणि जो मानस असतो ज्या पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा, दुहेरी अंकात धावा बनवायचा, तो मानस आतापर्यंत पूर्ण केलाय तो म्हणजे म्हात्रे लायन रोर या संघाने. नक्कीच कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं गेलंय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. विकास वाडा एक्सपिरियन्स खेळाडू. वाडामध्ये पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान या खेळाडूने मात्र मिळवला. उसगावचं मैदान ज्याने गाजवलं आणि आतापर्यंत खूप चांगलं गुड क्रिकेट खेळत असताना आपण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि जेव्हा एक्सपिरियन्स खेळाडू असतो समोर, अपकमिंग यंग टॅलेंट असतं, त्यावेळेला अनुभवाचा फायदा मात्र प्रत्येक खेळाडूला मिळत असतो आणि तेच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 13 विदाऊट लॉस. दुसऱ्या षटकासाठी या आपण हितेश भोईर यांच्याकडे जाऊया, त्यांचं वर्णन ऐकूया. धन्यवाद सर. आता मात्र नवीन आलेला गोलंदाज नंबर 2चे षटक घेऊन रेल्वे एंड कडून रवी डवला आपण याला पाहतोय. चांगली फलंदाजी मागच्या मॅचमध्ये नाही करता आली, पण आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय रवीला चांगली कामगिरी करावी लागेल ती द ग्रेट मॅडा संघासाठी. ज्या संघामध्ये आपण खेळतोय त्या संघाचा नक्कीच तुम्ही विश्वास दाखवला पाहिजे. तर रवी पुढचा बॉल घेऊन यावेळी हलके टॅप चेंडू. बॅक टू द बॉलर. या ठिकाणी सूर्य क्षेत्ररक्षक आणि फेकी सुद्धा व्यवस्थित. पंच आमच्या मध्ये दर्शवते नक्कीच थर्ड अंपायरचा इशारा. पाहूया आपण आमचे मॅच ऑफिशियल रेफर केला जातोय. या ठिकाणी रिव्ह्यू मागितला जातोय पंचांच्या मार्फत.
वेतेशकर सर यांच्या मार्फत थँक्यू एक चांगला डिसिजन म्हणावं लागेल या ठिकाणी आपण बघितलं तर गडी मात्र वेगळं आहे. तर थोडासा विचार केलेला याबद्दल की काही गरज नसताना हा धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी मात्र बाद होतोय. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 13 धावा. आता मात्र नवीन आलेला फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात आपण बघतोय भावेश पुणेकर याला बढती दिली जात आहे. तर भावेश पुणेकर एका चांगला फलंदाज आपण बघतोय वन डाऊनच्या स्वरूपात त्यांना बढती दिली जात आहे. धावसंख्या 13 असताना तर रवी डवला नक्कीच चांगला गोलंदाज आजपर्यंत बघितला तर पहिल्या चेंडूवर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात बाद केला आहे तो म्हणजे अनिकेत बोमटे याला. तर भावेश पुणेकर तर धावसंख्या बघितली स्थिर झाली त्यामुळे 13 धावा. पुण्याचा पॅव्हलियन कडून आपण बघतोय रवी डवला याला. हो यावेळी चेंडू हवेत पुन्हा एकदा रवी चेंडू खाली आणि बाद. बॅक टू बॅक दुसरा विकेट या ठिकाणी आपण बघतोय. मात्रे लायन रोर विकेट गिरतवा मधुर संगीतात हवा. थँक्यू चांगलं गाणं आतापर्यंत वाजवलं जात आहे डीजेच्या मार्फत. नक्कीच कॉपीराईट गाणी वाजू नका जेणेकरून म्यूट करणार नाही. TCP लाईव्ह या ठिकाणी कॉपीराईट जे सॉन्ग आहेत तिथे म्यूट करतात आणि आम्हाला फोन आला होता की गाणी म्यूट करा सांगू नका पण ती कॉपीराईट्सवाली गाणी ते नक्कीच म्यूट करतील कारण की ते एक नियम आहे यूट्यूबचा. जे तुम्ही कॉपीराईट्सवाले जर सॉंग्स वाजवले तर तुमचं नक्कीच येणारं पेमेंट कापला जाईल. तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली कारण की बऱ्याच जणांना माहिती नसते हा असं का बोलतोय. तर आम्ही स्पष्टीकरण दिलं कारण काय आम्हाला परिचित विचाराचे संदर्भात स्पष्टीकरण करून दाखवा तर आम्ही ते करून दाखवलं. थँक्यू डीजे. नक्कीच आता बघितलं तर नवीन आलेला फलंदाज मैदान आपण पाहिलाय चेतन मात्रे आता मात्र बॅटिंगवर आलाय आणि चेतन मात्रे यांच्याबद्दल बोलण्यात जेवढं बोलणार तेवढं कमीच आहे. एक लिजंड क्रिकेटर तो सुद्धा आहे आणि विकास वाईडा हे सुद्धा एक 40+ चे खेळाडू आहेत आणि आता सुद्धा यंगस्टरमध्ये खेळतात. साईड स्पोर्ट्स बाफाणे या संघामध्ये ओपनिंग करत असतात. वळ्या पुन्हा एकदा खेळाकडे रवी डवला पुढचा चेंडू घेऊन. हो सुरेख चेंडू आत वळणारा चेंडू होता. चेंडूला नक्कीच टॅप केला त्याकडे चेंडू उचलेपर्यंत एक धाव नक्की रोखू शकणार नाही. धावसंख्या 1 ने वाढली. जांबोदी 14 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत बघितलं तर 3 चेंडूची हाताळणी केली जात आहे. तर चला नेक्स्ट मॅच तयार राहायचं आहे. मार्गारेट 11 वर्सेस RK वॉरियर्स दोन्ही कर्णधार तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू रवी डवला याचा. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. नक्कीच चेंडू या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि नक्कीच एकाच धाव्यावर समाधान. एका धाव्याची धावसंख्या वाढली. जांबोदे 15 रन्स 15 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. ग्रेट मात्रे लॉयर रोर या संघाच्या आपण बघितलं थोडीशी संतत सावध सुरुवात आतापर्यंत होतं. कधी कधी जबान पे लगा षटकातील रवी डवला शेवट चेंडू घेऊन येईल. हो यावेळी चेंडू सेन्सिबल क्रिकेट एकच धाव या ठिकाणी काढली जात आहे. स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न विकास वायडे यांचा. षटक समाप्त मैदानात दुसरा धावसंख्या 2-22 मात्रे लायन रोज. जाऊया पुढच्या षटकासाठी. नक्कीच आमचे साथी समर्थक मित्र प्रमोदजी शेडगे सर यांच्यासोबत. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. RK वॉरियर्स आणि मार्गारेट 11 या दोन संघाचे कॅप्टन आपण यायचंय. 2 षटकांचा खेळ झालाय. 22 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2-2-2-2 अशा पद्धतीने 2 षटकं 2 गडी बाद 22. संजय मात्रे या ठिकाणी आपण पाहू शकतात ऑफिशियल स्कोरर. खूप चांगलं क्रिकेट जुचंद्र प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण अनुभवत आहेत. संध्याकाळचं सत्र घड्यात 4:45 वाजण्याच्या सुमारास. स्पीडअप करा जरा गेम प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. सुंदर फटका होता. या अगोदर मात्र विकास वायड्याच्या बॅटमधून टेक्निकली साऊंड सिस्टम निघणारा जो फटका तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. पॉवर जनरेट केली होती. बॉडम हँडचा खूप चांगला उपयोग. 22 धावा फलकावर 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते.
TCP लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या स्मार्ट टीव्हीवर मॅचचा आनंद घेत आहेत आणि चालता बोलता स्मार्टफोनवर मॅचचा आनंद घेत आहेत आमचे श्रोते, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. JPL सीझन 2चं हे पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि या पर्वामध्ये पुन्हा एकदा अपकमिंग यंग टॅलेंट खूप चांगल्या प्रकारचं मात्र प्रदर्शन करत असताना आपण पाहू शकाल. 2 षटकं 22 धावा झाल्यात. इथून जर आपण पाहिलं तर अजून 2 षटकं आहेत. 11च्या सरासरीने खेळत आहेत मितेश शिंगोटे. एका साईडला आपण पाहू शकतात गोलंदाजी मार्कवर येताना अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा, हवेचा झोत, खूप मोठ्या प्रमाणात डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला आपण पाहू शकाल. परंतु ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी केली जाते त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषकदायक अशी हवा आतापर्यंत आपण पाहू शकतात खेळती हवा आहे आणि त्या कारणास्तव मात्र मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला तर डेफिनेटली मात्र चेंडू आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला मिळतील. परंतु त्यासाठी आत्मविश्वासाने खेळावं लागेल. म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मबल, ते विल पॉवर मात्र दाखवावी लागेल. चला घाई करा जरा, वेळ दौडू नका प्लीज. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मितेश शिंगोटे. आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल एक क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफचा हटवला जातो, शॉट मिड ऑनला घेतला जातो. लॉंग ऑन आपण पाहू शकाल थोडंसं वाईडिश आहे. मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतो. एक डीप मिड विकेटचा मोठा गॅप आपण पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. मितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सामना करेल फलंदाज विकास वायडा. यावेळेला पाहिलं न्यायालय पंच मात्र या ठिकाणी वळतायत तर वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23 या धावसंख्येवर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सर तुम्हाला थांबवतोय. मितेश तुला विनंती असेल प्लीज, खूप वेळ वाया घालवला आतापर्यंत. आम्ही बघतोय तुला ऑब्झर्व केलं. 3 मिनिटं तू एक चेंडू टाकायला हाताळले. ही शेवटची वॉर्निंग असेल तुझ्यासाठी. 23 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू मात्र मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी चेंडूचा पाठलाग करतायत 3 क्षेत्ररक्षक. चेंडूला कलेक्ट करतायत, फेकी करतायत. आराम के साथ 2 धावा मात्र खेळपट्टीवर निघून येत आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये सुंदर तालमेल यावेळेला पाहायला मिळाला. स्नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला. विकास वायडा त्या ठिकाणी थोडासा क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतो, परंतु इट्स ओके. मी आहे, आय एम ऑलवेज रेडी. मी खेळण्यासाठी तत्पर या ठिकाणी आहे. धावांची गती फलकावर मात्र लायन रोर या संघाची 25 लॉस ऑफ 2 विकेट. सरळ बॅटने खेळला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं यावेळेला झुकला नव्हता आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा विकासला मिळतील आणि संघाला घेऊन जातोय 27च्या घरामध्ये. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सुंदर पार्टनरशिप. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 17 धावा विकास वायड्याच्या बॅटमधून आणि चेतन मात्र एका साईडला 1 चेंडूमध्ये 1 धाव योगदान देत असताना आपण पाहू शकतायत. तर ग्रेट मराठा वर्सेस आपण पाहू शकतायत म्हात्रे लायन रोर या 2 संघांमध्ये खूप चांगली कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडू आणि फळे यांच्यामधलं घमासान. खोलवर चेंडू होता. बॅकलिपचा उपयोग केला होता. ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी मिडॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. हा ना करता करता दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. विकास वायडा पोहोचणार नाहीयेत. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर संजय मेहरा. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. दुसरा धक्का. यावेळेला तिसरा धक्का पाहायला मिळतोय. मात्र लायन रोर या संघाला 27 या धावसंख्येवर जुगल पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी जाऊया आपण मिस्टर डीजे ऑपरेटर प्रशांत नाईक यांच्याकडे. चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. जुचंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. खूप सुंदर गाणं, टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. जुचंद्र प्रीमियर लीग 2022 आणि घोषणा झाली 5 ते 8 मे. असा मात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. प्रत्येक खेळाडू मात्र या जुचंद्र प्रीमियर लीगच्या आतुरतेने वाट बघत असतो आणि ती स्पर्धा 5 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि 8 तारखेचा दिवस हा ग्रँड फिनालेचा दिवस आणि यंदाच्या वर्षात चॅम्पियन्स कोण बनेल
याकडे लक्ष असेल. 28 धावा 3 गडी बाद. जुगल पाटीलचा हा फटका सरळ चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. यूज अ 6. 6 धावा. JPL सिक्सर. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. हे चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. वेलकम बॅक. 34 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. जुगल पाटील यासाठीच ओळखला जातो. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे आणि आल्या आल्या खरपूस समाचार घेत असताना मितेश शिंगोटे या गोलंदाजाचा आपण पाहू शकाल. ओरपीच चेंडू होता परंतु बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळाला. बॅटची इनसाइड एज. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. मात्र चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता JPL चौकार. नशिबाची साथ मिळते आणि यावेळेला येतोय हा चौकार. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. तब्बल जर आपण पाहू शकतायत 38 धावा. 38 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. काय म्हणशील इथे ज्या पद्धतीने षटकार चौकार 28 धावांवरून 38 धावांपर्यंत मजल मारले गेले. एक ताबडतोड फलंदाजी करणारा खेळाडू अर्थातच जुगल पाटील याचं नाव मात्र घेतलं जातं. नक्कीच ज्यासाठी त्याला पाठवलं जातं, जी कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित होती त्या कामगिरीला पूर्णत्वावर नेऊन ठेवलंय ते म्हणजे जुगल पाटील यांनी. आणि जुगल पाटील खूप चांगल्या प्रकारचा हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही फळीमध्ये येऊन मात्र कला जी सादर करताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण त्याचा बॉटम हँड खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकाल. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंच मात्र यावेळेला हळूहळू मात्र पाहायला मिळत आहेत. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन पाहायला मिळेल का. मात्र यस यावेळेला फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकतायत. आणि षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 3 आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 38. 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना म्हात्रे लायन रोर या संघाची 38. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन मार्गारेट 11 आणि RK वॉरियर्स चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या षटकानंतर लगेच टॉस त्या ठिकाणी केला जाईल आमच्या व्यासपीठावर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया हितेश भोईर आमचे साथी समालोचक कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. थँक्यू डीजे. नक्कीच चांगली धून आतापर्यंत आमच्यापर्यंत वाजवली तर डीजे मार्फत. तर वळूया सामन्याकडे. नक्कीच 38 धावा लागल्या 3 षटकामध्ये आणि जुगल पाटील आल्या आल्या दाखवून दिला होता की का मला वर पाठवलाय की मोठी धावसंख्या उभारण्यासाठी माझी बढती केली जात आहे. नक्कीच जुगल पाटील आल्याला 10 धावा केल्या 3 चेंडूमध्ये. तर नवीन आलेला गोलंदाज आपण बघतो रेल्वे एंडकडून भावेश जोगळे ज्यांनी आपल्या फलंदाजी जोरावर ग्रेट मॅडा संघाला विजय मिळवला होता. तो आता गोलंदाजी मार्फत सज्ज आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल भावेश जोगळे. आणि आता मात्र स्ट्राईकवर म्हणजे चेतन खूप लवकर आले होते. फक्त स्ट्राईक त्यांना थोडीशी कमी मिळाली होती म्हणजे चेतन यांना. यावेळी नक्कीच फुलचा फटका आहे. बघूया चेंडू हुकचा फटका 4 धावांसाठी येतोय. JPL चौकार. मराठा येणार कट्टा या टीमच हाय जंप भारी र. छत्रपती लायन्स बद्दू पॅकर्सने जिंकायची केली. नक्कीच चांगली धून बनवली होती शैलेश पाटील यांनी. आणि जे आपण बघतो JPL जे नाव कोरलं गेलंय ते मात्र पंकज पाटील, मिनार पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्फत हे नाव कोरलं गेलंय. आपण पाहू शकतो रेल्वे एंडकडे आपण जे JPL जे नामांकन केलं जात आहे ते पंकज पाटील यांच्या मार्फत केलं जात आहे. आज ते उपस्थित नाहीत कारण त्यांच्या काल 2 मॅच झालेत आणि ते उद्या नक्कीच उपस्थित असतील. त्यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत, यात काही शंका नाही. तर आपण बघतो 2 समर्थक येणार कट्ट्याचे आले आहेत. प्रणित बघतो आपण, प्रणित भोईर आणि संदेश पाटील. ते स्टँड काही सोडायला तयार नाहीत. यावेळी पुन्हा एकदा हुकचा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय
सीमारेषे पार हा आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार डीजे. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. थँक्यू डीजे. चांगलं गाणं. जितेंद्र गावचे आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय JPLचा सामना नक्कीच आपण बघतोय. जरी बघितलं 2 चौकार आले, दोघं पण एकाच पिचवर प्रॅक्टिस करत असताना दोघांना माहिती आहे कोण कशा प्रकारे गोलंदाजी हाताळत आहे, कशा प्रकारे फलंदाजी करेल. बघतो आपण चेतन आणि भावेश याला. डेफिनेटली चेतन मात्र एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑफ साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 47 लॉस ऑफ 3 विकेट. 47चा आकडा आजच्या दिवसामध्ये मात्र समोर आला. 1947ला मात्र आजच्या दिवसामध्ये 6 मेच्या दिवसामध्ये अँडी रॉबर्ट्स या खेळाडूचा जन्मदिवस. न्यूझीलंड संघाचा खेळाडू आणि खूप चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलं गेलं त्याचा जन्मदिवस पाहायला मिळतो 6 मे 1947ला. तो आकडा मात्र येत असताना आपण पाहतोय 47 लॉस ऑफ 3 विकेट. गुड क्रिकेट. जुगल पाटील आणि चेतन मात्र एक चांगली पार्टनरशिप यावेळेला बिल्ड केले गेले. सुपर बॅटिंग. थँक्यू सर. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. पुन्हा एकदा सध्या रवी जोगले. यावेळी फटका चांगला म्हणू शकलो नाही, मात्र डोकून ठेवलं या ठिकाणी जुगल याला. कमबॅक करताना आता मात्र भावेश जोगले, माफ करा रवी डवला आणि भावेश जोगले यांच्यामध्ये आम्ही कन्फ्युजन होतो. धावसंख्या स्थिर म्हणजे 47 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. जुगल याच्या माहितीसाठी 2 षटकामध्ये जर एखादा जरी मोठा फटका आला तर नक्की धावसंख्या 50च्या पलीकडे जाऊ शकते, यात काही शंका नाही. आणि आपण बघतोय हळूहळू या स्पर्धेला इतका रंग चढत चाललाय की या स्पर्धेचे नक्कीच नावं खूप गावात घेतली जातात की इकडे चांगली स्पर्धा भरवली जात आहे. यावेळी आडव्या बॅटचा खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू ट्रॅव्हल मिड विकेट क्षेत्रामध्ये, डिप विकेट क्षेत्रामध्ये 2 धावा काय रोखू शकणार नाही. फेकी थोडीशी खराब, त्याचा प्रत्यय म्हणजे 2 धावा. बॅकअप चांगला कुणाल मडके यांच्या मार्फत 2 धावांची धावसंख्या वाढली. 49 49 धावा. शेवटचा चेंडू असेल भावेश जोगळे याच्या षटकातील. नक्कीच आतापर्यंत बघितलं तर 11 धावा मोजलेत उर्वरित 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू जुगल याच्या माहितीसाठी. यावेळी फटका खूप सुंदर या ठिकाणी. झेल मात्र सुरेख टिपला जातोय रवी डावला मार्फत आणि जुगल याची खेळी संपुष्टात. 49 धावा धावफलकावर लागलेत आणि 50 धावांचं उद्दिष्ट उर्वरित 4 षटकामध्ये द ग्रेट मॅटा संघासमोर लावलं जात आहे. थोडंसं आम्ही या लगेच क्षेत्ररक्षणासाठी यायचंय, विनंती असेल. या ठिकाणी विजय बुरे अर्थातच शिवाजी बुरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. चला लगेच स्वागत सन्मान करूया. विजयजी बुरे यांचा थंड पाणी देऊन आपण त्यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. सकाळी 9 वाजता त्यांनी मेसेज टाकला होता, मी आलो इथे. तर या आपण संकेत पाटील यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आज 2 दिवस त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा वेळ दिला, कारण त्यांच्याच गावामध्ये एक मोठी स्पर्धा आहे आणि त्याकरता त्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. होप्स जरूर असतील की शेवटच्या फायनलच्या डेला ते 1 ते 2 तास मात्र वेळ काढतील. याकरता मात्र समीतजी पाटील यांनी सुद्धा बोलणं केलेलं आहे आणि संकेत पाटील यांना विनंती करीन आपण शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर प्लीज आपण समोर या. खूप चांगलं आपण समालोचन ऐकलत आणि संकेत पाटील हे मात्र खूप चांगलं क्रिकेट. 2 मॅच अजून आहेत तेव्हा सुद्धा आवाज ऐकायला मिळणार आहेत नो डाऊट. आणि त्यांचं मी सुद्धा धन्यवाद व्यक्त करेन की ज्यांनी राई प्रीमियर लीगमध्ये आम्हाला यावर्षी संधी दिले. 21 आणि 22 तारखेला मात्र ते सुद्धा इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतील. प्रफुल्लजी भोईर साहेब यांना विनंती करेन. मास्टर्स खेळाडू आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख जुचंद्र संघातून आपण पाहू शकाल आणि आज पुत्राला घडविण्यात खूप चांगल्या प्रकारचं योगदान देत असतात. मात्र नक्कीच पिताश्रीला तेव्हा अभिमान असतो ज्या वेळेला मात्र माझा मुलगा काहीतरी चांगलं कार्य किंवा चांगला खेळ करतोय, त्यावेळेला मात्र त्याचा अभिमान हा मात्र नक्कीच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आणि संकेत पाटील या क्षेत्रात खूप चांगली प्रगती करतायत. अजून उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहतील
हीच आई चंडिका देवी चरणी प्रार्थना असेल. संकेत पाटील थँक्यू व्हेरी मच. तर प्रफुल्लजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकाल हितेश भोईर त्या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी गेलेत. थँक्यू प्रमोदजी शेडगे सर. तर संकेत दादा, या स्पर्धेला तुम्ही वेळ दिल्याबद्दल आम्ही मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. पण जाता आता या स्पर्धेच्या 2 आठवणी सांगून जा आणि 2 शब्द प्लीज या स्पर्धेसाठी. पुढचे 2 मॅच मी कॉमेंट्री करणार नाही लक्षात घ्या. आणि थँक्यू व्हेरी मच मला या स्पर्धेसाठी बोलवलं. आणि जुचंद्र प्रीमियर लीग म्हणजे माझ्यासाठी एक घरची स्पर्धा आहे. मात्र काही टेस्ट क्लॅश होतात त्यामुळे क्षमस्व मी पुढचे 2 दिवस इथे नाही आहे, कारण आमच्या इथे अतिशय चांगली स्पर्धा आहे. मात्र तुम्हाला भरपूर खूप शुभेच्छा देईन. आणि एक गोष्ट नक्कीच सांगेन की जुचेंद्र प्रीमियर लीगचे नंतरचे 2 दिवस हे जे 2 दिवस संपन्न होत आहेत याहून चांगले होतील अशी मला अपेक्षा आहे. आणि नक्कीच ही स्पर्धा 2 दिवस मी फॉलो करणार आहे आणि माझ्या सगळ्या समालोचक मित्रांचं चांगलं समालोचन मी ऐकणार आहे. आणि खूप खूप धन्यवाद आमचे समित पाटील, मिस्टर सुनील मुकादम असो, चेतन चँग यांचे खूप खूप आभार आहेत की जे नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवत आहेत. आणि आमच्या सगळ्या पंचांचं देखील कौतुक आहे. थँक्यू व्हेरी मच जुचंद्र. थँक्यू. धन्यवाद. चला नाणेफेकीसाठी या विनंती असेल. चला संकेत पाटील या आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. चला या आपण टॉस कबॉस या ठिकाणी टॉस. तर या ठिकाणी नवीन पाहुणे आमच्याकडे लाभलेले आहेत. शिवाजी भुरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. तर अक्षय साठम आमच्या समवेत असतील आणि नेक्स्ट मॅच साठी संकेत पाटील असतील. कोण बोलेल? अक्षय कॉल देतोय. टेल असा कॉल दिला जातोय आणि नक्कीच हेड येतोय. नाणेफेक जिंकते म्हणजे या ठिकाणी मालगाडी 11 संघ. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्की जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याला मॅच लगेच स्टार्ट करायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आमचे प्रमोदजी शेडगे सर उपस्थित आहेत आणि अक्षयजी साठम हे सुद्धा लगेच येत आहेत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हितेश भोईर 50 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. तर ग्रेट मराठा या संघासमोर मोहनदादा पाटील यांचा संघ आपण एका साईडला पाहू शकतायत. तर एका साईडला म्हात्रे लायन रोरा संघ निलेश म्हात्रे स्वतः त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आज लग्न वाढदिवस आणि पुन्हा एकदा लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी चेतन म्हात्रे चंद्रपाडा एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या आपण पहिल्या षटकासाठी अक्षय साठमकडे जाऊया. धन्यवाद. यावेळी पहिला चेंडू डाऊन द लेग साइड वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा येत आहेत. फलकावरती 1 धाव्याने श्री गणेशा केला जात आहे. वेलकम बॅक जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. JPL सीझन 2 आपण बघतोय. आणि यावेळी मात्र चंद्रपाडा एक्सप्रेस ज्यांनी गाजवलं यंदाचा हंगाम तो चेतन मात्रे. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, एक अप्रतिम गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. आणि एका साईडला मितेश शिंगोडे. दोन्ही चांगले मित्र आहेत. एकाच संघामधून खेळतात. अपोजिट कशा प्रकारे खेळी केली जाईल. यावेळी मात्र पुल करायचा होता, अनसक्सेसफुल झालाय. पॉप्स ओहो अप्रतिम गुड कॅच. कॅच ऑफ द डे सध्याच्या घडीला. आणि अप्रतिम कॅच पाहायला मिळतोय. जवळजवळ मिड ऑफ वरून तो जातोय मिड विकेट रिझन पर्यंत आणि जबरदस्त कॅच घेतोय. गडी बात मिड ऑन वरून मिड विकेट मध्ये. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे. चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी थँक्यू डीजे. काय जबरदस्त झेल यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम सुपर भावेश या ठिकाणी पाहू शकाल. बॅक टू द डगआउट आणि जबरदस्त झेल टिपत असताना या ठिकाणी आपण पाहू शकलात. भावेश पाटील एका साईडला मॅग्निफिसंट कॅच अँड ब्रिलियंट यावेळेला आपण पाहू शकलात. तर क्षेत्ररक्षण करत असताना आज भावेश पुणेकरचा आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत. कॅच ऑफ दी टुर्नामेंट तो झेल ठरेल का? कारण जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत असताना आपण पाहू शकलात. एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना यावेळेला ऑन साईडला फटका चांगला इनटू द गॅप मध्ये चेंडू मात्र यावेळेला मनगडच्या सहाय्याने भावेश पुणेकर रिले थ्रो करतोय. सुरेख फिल्डिंग अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी करून चालत नाही क्रिकेटच्या इतिहासामध्ये. क्षेत्ररक्षणाची सुद्धा तेवढीच मात्र तोलामोलाची साथ असावी लागते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं
तर 100% म्हणण्यापेक्षा 75% मात्र क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर विजय संपादन होतो हे आपण सातत्याने पाहिलंय. संकेत आमच्या समोर जोडले गेलेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. वेलकम संकेत पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे, सहर्ष स्वागत. मात्र भावेश पुणेकर काय अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी धावांची गती 2च्या मदतीने जाऊन पोहोचते. संजय म्हात्रे आम्हाला दर्शवतायत 5 या धावसंख्येवर. काय म्हणशील संकेत, ज्या पद्धतीने 50 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना 5 धावा स्टार्ट अगदी चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. नक्कीच, मात्र तोडा आणि राज्य करा हीच गोष्ट करावी लागेल. मात्र इथे जे पारितोषिक लावतायत, भावेश पुणेकर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, भावेशसाठी एक सुवर्ण संधी आलाय. झेल पकडा आणि एक जण सांगतोय की 200 रुपये, तर मी त्यांना विनंती करीन 200 रुपये फुटकळ वगैरे लावायची नाही, लावायचा असेल तर दम असेल 500 रुपये लावा. यावेळा हा चेंडू लेफ्ट केलाय, कारण हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप दिसतोय, वाईटचा इशारा येतोय, अवांतर धाव मिळते, संघाची धावसंख्या 6 होते. ही लढत ही जर धावसंख्या चेस झाली तर निश्चितच या सामन्यामध्ये एक वेगळेपणा येईल. कारण आपण बघतोय या मालिकेत धावसंख्या चेस होत असताना मोस्टली आपण पाहू शकलो नाही, खास करून मोठी धावसंख्या. इथे ती लढत बघायला मिळेल ही अपेक्षा आहे. डेफिनेटली, मात्र एक चांगली लढत, सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळेल. गुड डिलेव्हरी चेतन म्हात्रे, ही स्पेशालिटी आहे चेतन म्हात्रेची. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, सुपर लेंथ लाईन. यावेळेला मात्र उपस्थित झाले देवनाथजी पाटील साहेब, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावर. जुचंद्र प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत. सूरज भोईर कुठे असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे. सूरज भोईर यांनी देखील एकूण या स्पर्धेसाठी अप्रतिम सहकार्य दिलंय, त्यांचा देखील सन्मान होणं गरजेचं आहे. सूरज भोईर मित्रा लवकर ये. यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय चेंडू, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, चेतनची खोलवर टप्प्याची गोलंदाजी. या मुलाला जेव्हा जेव्हा पाहिलंय तेव्हा चंद्रपाडाचा ब्रँड दिसून आलाय. कारण डेडिकेशन काय असतं, एक शांत चित्ताचा हा खेळाडू आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्रिकेटला आपण नेहमीच जंटलमॅन गेम म्हणतो आणि त्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे हा मुलगा आपण नेहमीच बघतोय. कारण कधीच आर्ग्युमेंट करताना या मुलाला मी पाहिलं नाही. क्रिकेट आणि प्रामाणिक क्रिकेट हे नेहमीच चेतन आम्हाला दाखवलं आहे. वेल बोल्ड, अतिशय चांगली गोलंदाजी सुरू आहे. धावसंख्या फक्त 7 आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. सरासरीकडे लक्ष घातलं तर भरपूर मोठी सरासरी आहे, 12हून पलीकडे सरासरी आहे. आणि असं असताना आपण बघतोय धावसंख्या 7 वर थांबली आहे. यावेळेला चेंडू टप्पा अगोदरच बघितला की आउटसाइड ऑफ स्टंप होता, मात्र खेळायला गेलेत. हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आहे, वाईटचा इशारा झालाय, अवांतर धाव येते. आतापर्यंत जर बघितलं तर 3 वाईटची नोंद या षटकामध्ये झालंय, त्यामुळे षटक थोडंसं लांबतंय. एकूणच आमच्या आयोजकांच्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे की 10 सामन्यांची ही एका दिवसातली जी मालिका आहे ती कशी काय पूर्ण करायची, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर राहिला आहे. आणि आज किती सामने पूर्ण होतील या गोष्टीकडे देखील त्यांचं लक्ष आहे. कारण येणारे 2 दिवस जबरदस्त क्रिकेटचे असणार आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, स्लोअर वन चेंडू इथे पाहायला मिळतोय. षटक मात्र ॲट द एंड संपतंय. सरासरी आपण बघितली तर विजयासाठी आवश्यक धावसंख्या जर बघितली तर निश्चितच 50 धावा करायची आहेत. मात्र आपण बघतोय जवळजवळ 12.5 धावांची सरासरी असताना धावसंख्या फक्त दिसते ती म्हणजे 9. त्यामुळे संघ मागे पडलाय. मात्र मागे पडल्यानंतर देखील अजून काही चान्सेस आहेत. 18 चेंडू आणि 41 धावा ही गरज आहे. मात्र ती गरज पूर्ण करण्यासाठी न भूत भविष्यात कामगिरी करावी लागेल, ते म्हणजे द ग्रेट मराठा संघाला. कारण या संघाकडे नक्कीच ते कॅलिबर नक्कीच आहे, मात्र कुठेतरी एक्झिक्युशन कमी पडतंय, कॉन्फिडन्स लेवल कमी पडतंय. येस प्रमोद. डेफिनेटली इथून जर पार्टनरशिप झाली, धावा जर खोऱ्याने वाहिल्या, प्रत्येक चेंडूवर आपण सातत्याने आपण पाहू शकता धावा जर घेतायत तर द ग्रेट मराठा संघ या ठिकाणी हबी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल. परंतु गोलंदाजीच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला आणि इथून भरवशीची गोलंदाजी कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष असेल. कारण अनिकेत बोमटे या सिरीजमध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्याने 100% आपल्या संघाला दिलंय आणि खूप चांगल्या प्रकारची प्रगती करत असताना हा खेळाडू आपण पाहू शकतात अनिकेत बोमटे. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आपण पाहू शकलात आणि चांगली सरासरी आतापर्यंत म्हणता येईल. परंतु 12.25ची 50ची सरासरी ही मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला प्रत्येक षटकामागे ही पाहायला मिळेल. मात्र या षटकामध्ये त्या धावा कन्वर्ट होतील का याकडे सुद्धा लक्ष असेल. कारण या षटकामध्ये एक टार्गेट असेल की 15 ते 16 धावा जर आल्या तर एक चांगल्या प्रकारची फाईट आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अनिकेत बोमटे आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल. तो कुणाल उजव्या हाताने राईट मोर द विकेट.
सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक करतायत चुकी. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग आणि तेवढ्याच जोमाने 3 धावा मात्र या ठिकाणी जीव वेठीस धरून 3 धावा पूर्ण केल्या आणि तिहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 17 चेंडू आणि 38 धावा. संकेत इथून धावांची भूक काही मिटणार नाहीये, ती फलंदाजांची आणि गोलंदाजाच्या माध्यमातून मात्र विकेटची भूक आणि निर्धाव चेंडूची भूक काही मिटणार नाहीये. कारण हेच स्ट्रगल करायचं आहे, ते प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला चॅलेंज असेल. नक्कीच ज्या पद्धतीने आपण समोर ट्रेन बघतोय, 38 डब्यांची ही ट्रेन आहे आणि 17 चेंडूत 38 धावांची गरज आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, मात्र ऑन द टॅप केलाय हा चेंडू आणि आपण बघतोय झेल घेतलाय आणि त्या झेलसाठी 200 रुपये फुटकळ शिवाजी भुरे यांच्या मार्फत इथे आलेले आहेत. पैसे वाटण्यासाठी ते बॅग घेऊन आलेत. 2 दिवस मैत होत आहेत आणि खरोखरच आम्हाला सांगताना दुःख होत आहे की ते मैताला जाऊन तसेच इकडे येत आहेत. पाणी शिंपडायला हरकत नाही. जाऊ द्या, हा सगळा मजेचा पार्ट आहे. मात्र शिवाजी भुरे निश्चितच एक अतिशय चांगले आयोजक आहेत आणि शेवटपर्यंत कामं कशी होतील या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर उभं राहून ते काम करून घेतात. त्यामुळे JPL ज्या वेळेला संपेल त्यावेळेला त्यांची प्रकट मुलाखत घ्यायला विसरू नका. अक्षय साडम. शेवटचे 16 चेंडू 38 धावांची अजूनही गरज आहे. मात्र लायन रोड संघानं कन्सिस्टन्सी दाखवलंय या एकूणच मालिकेत, अतिशय चांगली कन्सिस्टन्सी दाखवलंय आणि त्यांच्याकडे टॅलेंटेड खेळाडू आहेत. अनिकेत भुमटे यांचं नक्कीच नाव घेईन मी, कारण या मुलानं अतिशय सातत्यानं काम केलंय आणि निश्चितच आपण बघतोय द ग्रेट मराठा संघ धडपडतोय एकूणच विजयासाठी. 16 चेंडू 38 धावांची गरज. यावेळेला वेगवान चेंडू, मात्र दिशा भरकटलेल्या आहेत. वाईटचा इशारा होतोय आणि मेहरा यांनी सांगितलंय की हा वाईट जबरदस्त मोठा होता, एवढा वाईट होता. थँक्यू व्हेरी मच अंपायर. कुणाल आणि रवी हे 2 खेळाडू आपण बघतोय. अजिंक्य स्पोर्टचे हे दोन्ही खेळाडू. बॅक टू द बॉलर. प्रयत्न झाला तिथे आपण बघतोय, मात्र थोडासा उशीर केलाय. झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव भरपूर वेगानं तिथे पूर्ण केलेलं आहे. गुड रिफ्लेक्सेस इथे आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी सेकंदानं इथे निश्चितच रिफ्लेक्सेस तिथे दाखवलंय. इंटरेस्टिंग रिप्ले आहे बघा. फुल टॉस डिलिव्हरी होती आणि काय रिफ्लेक्सेस दाखवलंय तिथे अनिकेत भुमटेनं. अफलातून टेलिकास्ट, TCPचं काम दर्जेदार आहे आणि निश्चितच मनापासून कौतुक आहे महेंद्र भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा. वेल डन. यावेळा रनवे मध्ये थोडस चूक होत आहे. थँक्यू अंपायर. 15 चेंडूत अजूनही 36 धावांची गरज आहे. थोडासा गिअर चेंज करावा लागेल इथे प्रमोद, कारण फक्त आणि फक्त सायकलने तुम्ही प्रवास करू शकणार नाहीयेत, कारण तुमचा रनवे मोठा आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, वाईट डिलिव्हरी असणार आहे. थोडस जास्त शोल्डरचा वापर इथे दिसून येते आणि 1 बाउन्सची देखील तिथे नोंद केली जाते. गुड अंपायरिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते. या एकूणच मालिकेत आपण बघतोय पंचांनी अतिशय चांगलं काम केलंय. काही अंशी आपण बघतोय निश्चितच त्यांच्या डिसिजनवर थोडासा एक वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न झाला, मात्र ती एक वृत्ती असते प्रत्येक खेळाडूची. मात्र पंचांची कामगिरी अप्रतिम झाली, नो डाऊट. 15 चेंडू 35 धावांची गरज. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची दिशा कुठे आणि आपण कुठे हा जो फरक आहे तो निश्चितच तिथे दिसून आलाय. त्यामुळे हा चेंडू जाणार निर्धाव. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळते इथे रवी डवला वर्सेस अनिकेत भुमटे यांच्यामध्ये. 2 इमर्जिंग स्टार आहेत आणि आपापल्या संघामध्ये खेळताना निश्चितच अतिशय भरभक्कम कामगिरी त्यांच्या वतीने सुरू आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. यावेळेला मात्र उडवायचा विचार होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. एक वेगवान डिलिव्हरी इथे पाहायला मिळतंय. काही अंशी इथे उमरान मलिक आठवला, कारण ज्या वेळेपासून उमरान सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये दिसतोय काय गोलंदाजी होते आणि त्याचा
तसं भरपूर इच्छा होती आणि त्याचं स्वप्न होतं की 155 किलोमीटर पर वेगाने त्याला गोलंदाजी करायची होती आणि कालच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 157 किलोमीटर पर वेगाने त्यांनी गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाज उमरान मलिक आणि नवीन फाइंड आहे तो एकूणच भारतासाठी. यावेळेला चोरकत चेंडू मात्र योग्य समाचार घेऊ शकला नाही. या सॉफ्ट हँडने खेळून काढला चेंडू. एक धाव नक्कीच मिळेल, दुसरी धाव देखील मिळणार. चांगली फलंदाजी मात्र धावा अजून वेगानं वाढवाव्या लागतील कारण हे षटक जर बघितलं तर इथे संपलंय. शेवटचे 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. या ऐकूया HM म्युझिकला आणि पुन्हा एकदा येऊया या सामन्यामध्ये. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. आई चंडिकेचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. हे चंद्र प्रीमियर लीगची झाली या घोषणा. 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 थँक्यू डीजे. काय गाणं वाजवलंय. पहिलं एडिशन कोण विसरेल आणि हे गाणं शैलेश केदारनाथ पाटील लिखित हे गाणं आणि निश्चितच शैलेश दादा स्वतः इथे उपस्थित होता. त्यांची देखील आम्ही मुलाखत घेतली होती त्यावेळेला आणि गीतकाराचा काही संबंध नसताना गीतलेखनाचा काही संबंध नसताना फक्त आणि फक्त एका रिक्वेस्टवर ते गाणं झालं होतं आणि एका रात्रीत ते गाणं बनवून झालं होतं. मात्र इथे द ग्रेट मराठा संघ आपण खेळताना बघतोय आणि ज्या वेळेला या मैदानावर आपण बघतोय जुचंद्रच्या मैदानात ज्या ज्या स्पर्धा झाल्या स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2022 आणि ब्रिझर बॉय जुचंद्र चषक होळी चषक 2022 या दोन्ही स्पर्धांमध्ये द ग्रेट मराठा संघानं अंतिम विजेतेपद फटकावलं होतं अशी आम्हाला माहिती मिळते आणि निश्चितच यंदाच्या हंगामात देखील तब्बल 4 विजेतेपद फटकावण्याचा मान त्यांनी आतापर्यंत मिळवला आहे. त्यामुळे निश्चितच त्यांची घोडदौड चालू आहे. मात्र या स्पर्धेत आतापर्यंत ते भरपूर मागे आहेत आणि त्यांना शुभेच्छा आहेत. ही अतिशय चांगली माहिती आम्हाला देताना संजयजी मात्रे वन ऑफ द लिजंड इन द बिझनेस. गोलंदाजी मार्कवर येतोय दूधनाथ. एक अतिशय आकर्षक गोलंदाज आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला तो गोलंदाजी मार्कवर येतोय आपली पॅन्ट तो लगेच वर घेताना दिसतोय. थोडस दिसताना ते वेगळं दिसतोय. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. यावेळेला हा चेंडू आउटसाइड डॉप सम आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेत शशिकांत यांना तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम नाला सोपारा. 12 चेंडू अजूनही 31 धावांची गरज आहे. आतापर्यंत 6 वाईटची नोंद या पर्टिक्युलर सामन्यामध्ये होतोय. कदाचित या मालिकेतील होतो उच्चांक असेल. ओह व्हॉट अ डिलिव्हरी. मात्र अक्रॉस खेळायला गेलेत. अक्रॉस एम स्टाईलचा फटका हा देखील आपल्याला पाहायला मिळू शकला असता. मात्र योग्य समाचार घेता आला नाहीये. चेंडू इथे निर्धाव जातोय. 11 चेंडू मध्ये अजूनही आपण बघतोय 32 धावांची गरज आहे. 18 धावा फलकावर लागल्यात. दूधनाथ गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. 8 माइल्स व्हॉट अ हिट. अप्रतिम षटकार येणार HM म्युझिक. चंद्रगावचे माझे आई चंडिकेचे चंद्रगावचे पोरांनी भरवलाय क्रिकेटचा सामना. फटका होता संकेत जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकलात. कुणालच्या बॅटमधून निघणारा. मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत विश्वनाथ जाधवची आठवण करून देणारा हा फटका आणि मिनी विश्वनाथ जाधव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याला फॉलो करतोय आणि आपण पाहू शकतायत खूप चांगलं क्रिकेट. काय जबरदस्त आक्रमकता. 4 चेंडूमध्ये 10 धावा. आता 10 चेंडूमध्ये 26 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केल्यानंतर चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जातोय ॲज अ रॉकेट प्रमाणे. 6 धावा.
पुनश्च एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुधनाथला विसरून चालणार नाही, कारण जबरदस्त गोलंदाजी अटॅक आतापर्यंत पाहायला मिळतोय. लेग बाईचा इशारा शशिकांत मनगोळी यांचा आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 9 चेंडू 25 धावा संख्येत काय कसं वाटतं एकंदरीत, कसा सामना मात्र रंगेल? मात्र सामना रंगलाय. माझं लक्ष मात्र इथे दुधनाथकडे लागलंय. हा मुलगा जी मॅच्युरिटी दाखवतोय क्रिकेटची ती अप्रतिम आहे. एवढा शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, इथे मात्र हिट विकेट. त्या विकेट जवळजवळ मला तोडायच्याच होता, याच आविर्भावात खेळलेत आणि कदाचित तिथे आयोजकांना वेगळा खर्च लागला असता. फलंदाज, आणि मला वाटतं पहिला फलंदाज आहे जो हिट विकेट होता. येस कांबळे पहिला फलंदाज आहे का हा? या एकूणच येस, थँक्यू व्हेरी मच. आमचे भीमपाळ कांबळे, संजय म्हात्रे यांचे शिष्य. आणि मगाशी ज्या वेळा त्यांनी सांगितलं की संजयजी म्हात्रे येणार आहेत, मला थोडासा रिलीफ मिळेल, आणि तो रिलीफ मिळतोय. डिजिटल स्कोरिंग त्यांची सुरू आहे, कारण त्यांना पूर्ण कल्पना आहे की एकूणच JPL ची नीड काय, तर JPL ची नीड आहे रन रेट. कारण प्रत्येक संघाचे किती पॉइंट झालेत, किती रन रेटने कोण पुढे आहे, या सगळ्या गोष्टी ऍट द एंड विचाराधीन घेतल्या जातील. आणि त्यानंतर अंतिम 6 मध्ये कोण आहे, आणि ती एकूणच उत्सुकता शिगेला पोहोचेल, आणि ती उत्सुकता अजून ताणली गेलेली आहे. इथे मात्र आपण बघतोय रवी डवला हिट विकेटच्या रूपाने बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. रोहित निकम येतोय. पहिल्या पर्वामध्ये अशी माहिती मिळते की पहिल्या पर्वामध्ये 3 फलंदाज हिट विकेट बाद झाले होते, आणि मंखड विकेट देखील 2 झाल्या होत्या. क्या बात आहे, हे आहे JPLचं कर्तृत्व. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे, हा जेल होणार का? प्रयत्न नाहीये तिथे, त्यामुळे धावा मिळत राहतील. 2 धावा आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. थ्रो चांगला येतो डीप मधून, मात्र या 2 धावांनी थोडासा फरक पडेल. संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते एक्झॅक्टली 27 वर. म्हणजे अजूनही 7 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड रन्स टू विन. प्रमोद, इथे आपण बघतोय 7 चेंडू आणि 23 धावा, म्हणजे हा जो दुधनाचा शेवटचा चेंडू आहे तो भरपूर इम्पॉर्टंट असेल. डेफिनेटली या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर पूर्णपणे निर्भर असेल. इथून जर षटकार येतोय तर 6 चेंडू 17 धावा, इथून डॉट येतोय तर 6 चेंडू 23 धावा, इथून चौकार येतोय तर 19 धावा. म्हणून हा चेंडू मात्र खूप निर्णायक आपल्याला पाहायला मिळेल. आणि दुधनाथ एक सुंदर गोलंदाज, सेन्सिबल गोलंदाज आहे आतापर्यंत. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, चेंज ऑफ पेस. वय वर्ष 16 आणि 16वं वर्ष धोक्याचं म्हटलं जातं, परंतु इथे तर मी म्हणेन की 16वं वर्ष यशस्वीरित्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि जे मोक्याच्या क्षणाला जे गोलंदाजी केले, भरवसा दाखवला गेलाय, रिदम चांगला आहे आणि अप्रतिम अपकमिंग फ्युचर ऑफ टेनिस क्रिकेट म्हणायला हरकत नाहीये. जुचंद्रचं क्रिकेट खूप पुढे जाईल आणि सुंदर गोलंदाज बनेल, यात काही शंका नाहीये. परंतु डाऊन द अर्थ जर असाच जर खेळत राहिला, सातत्य जर टिकवलं, तर कदाचित हा खेळाडू खूप चांगल्या प्रकारची प्रगती करेल. नो डाऊट. आणि त्याला ज्या पद्धतीने इथे सपोर्ट दिला जातोय, त्याला त्या प्रोडिजीला एकूण जे नर्चर केलं जात आहे, ती गोष्ट महत्वाची आहे. कारण लक्षात घ्या, JPL म्हणजे काय, तर JPL मध्ये टॅलेंट हंट असे देखील आपण म्हणू शकतो. कारण नवनवीन खेळाडूंना अतिशय चांगली संधी मिळते, आणि त्या संधीमधून निश्चितच जबरदस्तरित्या हे टॅलेंटेड क्रिकेटपटू आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे हॅट्स ऑफ टू JPL. जबरदस्त. यावेळेला आपण पाहू शकलात ज्या पद्धतीने त्याचा रिदम आपल्याला पाहायला मिळतो ना, त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत की एखादा रिलीज ऑफ द डिलिव्हरी कसा असायला हवा. आणि खास करून संकेत जर आपण पाहिलं, नॅचरल स्विंग आणि सीम या 2 गोष्टी पाहायला मिळतात. जेव्हा तुमचा कानाच्या कोपऱ्यापासून हात फिरतो त्यावेळेला तुम्ही एक नॅचरल गोलंदाज म्हणून ओळखले जातात, आणि तिथे कोणत्याही प्रकारचा आक्षेप हा केला जात नाही. असे बरेच गोलंदाज येतात की चांगली गोलंदाजी करतात, परंतु त्यांच्या ऍक्शनवर आक्षेप हा केला जातो. येस, नक्कीच. मात्र दुधनाथकडे बघितलं तर नक्कीच मला मीरा रोडचा यश जाधव आठवला. तो देखील अशाच पद्धतीचा एक जबरदस्त इमर्जिंग प्लेअर आहे. मागच्या 2 ते 3 वर्षात मीरा भाईंदरच्या क्रिकेटमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी मीराट संघाकडून खेळताना अप्रतिम कामगिरी झाली. वाईटचा इशारा येतोय, म्हणजेच काय, 7 चेंडूमध्ये 22 धावांची अजूनही गरज आहे. त्यामुळे या क्रिकेटपटूंनी नक्कीच चांगला फरक पाडलाय. नक्कीच, डेफिनेटली. शहापूरचा एक गोलंदाज आपण पाहिला असेल, जयदीप दोंदिवले, JD या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली, आणि शहापूरचा गौरव म्हणून यंदाच्या वर्षात त्याला अवॉर्ड मिळाला. त्याच
पद्धतीने मात्र यावेळेला आपण त्याच्याकडे पाहतोय. टप्पा पडल्यानंतर निलेश म्हात्रे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव तर निश्चित स्वरूपात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत 2 धावा या ठिकाणी डेफिनेटली मिळतील. कशा पद्धतीने असतील तर यावेळेला आपण पाहतोय संजय मेहरा दर्शवतायत की लेग बाईचा इशारा कोणत्याही प्रकारचा मात्र बॅटला ब्रश करून निघून गेला नव्हता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा, एकंदरीत 30 धावा झालेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूमध्ये 20 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. भावेश पाटीलने टिपलेला झेल, आक्रमकता काय असते, मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण कसं करावं हे दर्शवलं गेलं होतं. खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय भावेश पुणेकर. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. संकेत आता मात्र थोडाफार सामना मात्र या ठिकाणी जरूर आपण पाहू शकतात की झुकला गेलाय. तो प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट आपण पाहू शकताय संकेत. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे आणि निश्चितच यावेळा अतिशय चांगला फटका, 4 धावा मिळतील आणि स्विचिटचा फटका आणि तो मी मारलाय. लगेच बॅट सुद्धा दाखवली जाते, म्हणजे थोडंसं क्रिकेट तिथे एन्जॉय केलं जाते द ग्रेट मराठा संघातर्फे. कारण जवळजवळ तो ठरवून आला होता की मी गेलो तर निश्चितच मी रिव्हर्स मारणार आणि यावेळेला तो अतिशय चांगला रिव्हर्स स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावा संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच संकेत, हा रिव्हर्स स्वीप मारल्यानंतर तो संध्याकाळी जाईल आणि स्टेटसला हा जरूर रिव्हर्स स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक प्रत्येकाची खासियत असते आणि त्याच अनुषंगाने, कारण सोशल नेटवर्क आता खूप पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय. परंतु आता क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी 1 धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 36 रन्स, 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. मात्र लायन रोर या संघाने खूप चांगली प्रगती आतापर्यंत या सिरीजमध्ये करत असताना आपण पाहू शकताय. ते सातत्य, ती निरंतरता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कारण फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम 36 धावा, 3 गडी बाद, 2 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. एका साईडला द ग्रेट मराठा संघ कुठेतरी स्ट्रॅटेजी चुकते. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यस इट इज अ वाईट +1, 2 धावा येत असताना आपण पाहू शकता संजय मेहरा त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 38. या धावसंख्येवर 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा हे सामन्याचं समीकरण. काय लेखाजोगं आपण पाहू शकताय. संजय म्हात्रेने मात्र जे शिष्य घडवलेत ते मात्र खरोखरच वाखाणण्याजोगे आपण पाहू शकतायत. कारण ग्रीन पेन आपण पाहू शकाल, तदनंतर ब्ल्यू पेन, ब्लॅक पेन, तदनंतर आपण पाहू शकतायत जबरदस्त अशा प्रकारचे 4 ते 5 कलम आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस इट इज अ वाईट, 2 चेंडू आणि 11 धावा. आता काय म्हणशील संकेत? आता मी काय म्हणणार, करायचंय कर्तृत्व ते एकूणच मॅटर्स ना, कारण त्यांना संधी देत आहेत समोरचे खेळाडू. कारण ज्या वाईटच्या 3 धावा आल्यात, इथे जर 2 षटकार लागले तर द ग्रेट मराठेच्या एकूणच डगआउट मध्ये दिवाळी साजरी होईल. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. हा आलाय दमदार षटकार. व्हॉट ए शॉट. काय जबरदस्त फटकेबाजी ही आपल्याला पाहायला मिळते. एन्जॉय करतोय रोहित निकम. सुपर बॅटिंग. 5 शफल झाला यावेळेला आपण पाहू शकताय. मात्र ऑफ्टनच्या खूपच बाहेर शफल झाला होता आणि इथून मात्र त्यांनी पिक केलं गेलं. जबरदस्त. 9 वाईड आल्यानंतर धावांची स्थिती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45. आता मात्र विजयासाठी 5 धावांचं लक्ष. चेंडू आहे 1 आणि 1 चेंडू मध्ये 5 धावा. चौकार आला तर काय यावेळेला ठरेल तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पाहायचंय कशा पद्धतीने सुपर ओव्हर होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष संकेत लागले. नक्कीच नक्कीच. सामना जर आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही मित्रांनो. काय बॅटिंग सुरू आहे. अप्रतिम कामगिरी. वेल डन रोहित निकम. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नक्कीच गेल्या वर्षात सुपर ओव्हर छत्रपती लायन्स वर्सेस पत्तू पॅकर्स असा सामना झाला होता सुपर ओव्हरचा. परंतु निलेश म्हात्रे यांनी मात्र चेंडूला रोखलं आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या वेळेला डॉट चेंडू येत असताना आपण पाहू शकतायत. खूप चांगला खेळ मात्र रोहित निकमच्या माध्यमातून केला गेला. गुड बॅटिंग. सुपर एन्जॉय केलं त्याने. असं वाटलं नाही की मात्र दबाव होता.
मात्र जसा चेंडू यायचा तसा चेंडूला मात्र यावेळेला वळवायचा आणि अप्रतिम रोहित निकम मॅग्निफिसंट बॅटिंग. एका साईडला कुणाल मात्र बराच वेळ थांबला शेवटच्या क्षणापर्यंत. 7 चेंडू 11 धावा आणि 6 चेंडूमध्ये 13 धावा रोहित निकमच्या बॅटमधून. आणि यावेळेला आपण पाहतो मात्र लायन रोवर ऑन द मॅच बाय 4 रन्स. आपण पाहू शकाल 50 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. द ग्रेट मराठा संघ बॅकफुटला जात असताना पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरेल संजय म्हात्रे आमच्यापर्यंत अनाउन्समेंट करण्यासाठी यावेळेला सांगतील.